नमस्कार. काय म्हणताय, कसे आहात? कालचा सगळा एपिसोड तुम्ही पाहिलाच असेल. लोकसभेतला अविश्वास ठराव, मोदींचं उत्तर, विरोधकांचा सभात्याग. म्हणजे मोदी लोकसभेत आले 4:56 संध्याकाळी. 5:08 त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि 6:39 विरोधकांनी सभात्याग केला. तोपर्यंत मोदींनी मणिपूरवर एक चकार शब्द काढला नव्हता आणि तोपर्यंत सगळी सरकारची अचिव्हमेंट्सच गेल्या 9 वर्षातले ते सांगत होते. साहजिक होतं. मोदींचं म्हणणं होतं की जर अविश्वास ठराव आहे सरकारविरोधात तर सरकारची कामगिरी आपल्याला सांगितली पाहिजे आणि विरोधक मागणी करत होते की मणिपूरवर बोला आणि मग अखेर विरोधकांनी सभात्याग केला आणि मग मोदींनी मणिपूरवर बोलायला सुरुवात केली. ते सुद्धा गृहमंत्री अमित शहा यांचं उदाहरण देऊन त्यांनी सगळा विषय सांगितलेला आहे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित केली वगैरे जाईल वगैरे. हा जुजबी शब्द त्याने जुजबी मणिपूरबद्दल बोलून नंतर हा विषय संपवला आणि अविश्वास ठराव साहजिकच फेटाळला जाणार होता. नुसते मोदी येण्यासाठी, जसं अधीर रंजन चौधरी म्हणाले होते की लोकसभेत येण्यासाठी हा विरोधी पक्षाने वापरलेलं हे लोकशाहीचं संसदीय हत्यार होतं. पण या सगळ्या याच्यामध्ये ज्या चर्चा झाल्या किंवा जी भाषणं झाली त्या भाषणामध्ये एक भाषण माझ्या लक्षात राहिलेलं आहे आणि तुमच्याही लक्षात कदाचित राहिलं असेल. निर्मला सीतारामन अर्थमंत्री, ज्यांनी खूप वेळ भाषण केलं आणि त्यांनी आपल्या सरकारची जी कारकीर्द आहे मोदींची ही त्यांनी विरोधकांपुढे मांडली. म्हणजे सरकार, देशाची प्रगती वगैरे. निर्मला सीतारामन तुम्हाला माहिती आहे की मोदींच्या एक विश्वासू सहकारी आहेत आणि विशेषतः म्हणजे ज्यावेळी राफेल खरेदी घोटाळ्याचा देशभर गवगवा झालेला होता त्यावेळी निर्मला सीतारामन यांनी बाजू मांडलेली होती सरकारची आणि प्रभावीपणे मांडलेली होती. आणि त्यामुळे निर्मला सीतारामन यांनी भाषणात आपल्या शेवटी जयललितांचं उदाहरण दिलं. म्हणजे स्त्रियांवरील अत्याचार ह्या ज्यावेळी घटना इतके दिवस संसदेत चर्चेला जात होता त्यावेळी भाजपचे लोक राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगालमधल्या महिलांवरील अत्याचाराबद्दल चर्चा करा मागणी करत होते. त्यावेळी जयललितांचा मुद्दा नव्हता. पण निर्मला सीतारामन यांनी जयललितांचं जे तामिळनाडूमध्ये 25 मार्च 1989च्या दरम्याने जो तामिळनाडूच्या विधानसभेमध्ये जयललिता आणि करुणानिधी यांच्यामधला सामना झाला होता, तिथे जयललिता आणि करुणानिधींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि त्यानंतर करुणानिधी यांनी जयललितांवर एक कमेंट केली त्यांच्या साडीवरून आणि त्याच्यानंतर जो सगळा गोंधळ झाला तामिळनाडूच्या असेंब्लीमध्ये त्यावेळी DMKच्या सगळ्या आमदारांनी झटापट झाली जयललितांची आणि त्यानंतर त्यांची साडी ओढून फाडण्यात आली. आणि तिथे त्यावेळी जयललितांनी प्रतिज्ञा केली होती की इथे मी पुन्हा येईन तर मुख्यमंत्री म्हणून येईन. आणि त्यानंतर 1991मध्ये पुन्हा जयललिता AIADMKच्या माध्यमातून मुख्यमंत्री तामिळनाडूमध्ये झाल्या आणि त्यानंतरचा सगळा संघर्ष तुम्हाला माहिती आहे करुणानिधी आणि जयललितांचा. पण हे उदाहरण निर्मला सीतारामन यांनी दिलं याचं कारण की तामिळनाडू लक्षात घ्या, म्हणजे फोकस तामिळनाडू. आणि निर्मला सीतारामन बोलल्या कशामध्ये? तमिळमध्ये. மார்ச் மாசம் 1989 அப்ப லீடர் ஆஃப் ஆப்போசிஷன் எதிர்க்கட்சிக்கு தலைவராக இருந்த ஜெயலலிதாவோட புடவையை பிடிச்சி இழுத்த கட்சி, ஜெயலலிதாவின் புடவையை பிடிச்சி இழுத்துட்டு அவமானப்படுத்திட்டு எல்லாரும் உட்கார்ந்து சிரிச்சிட்டு, சுப்ரியா ஜி டோன்ட் ஸ்டாப் மீ, யூ ஆர் a woman, how dare we talk about this? And Jayalalitha walked out of the house and said she will not come. அந்த சபையை விட்டு ஜெயலலிதா ஒரு உறுதிமொழி எடுத்துட்டு வெளியில போனாங்க, நான் திரும்பி வர மாட்டேன். निर्मला सीतारामन ह्या अगदी फरड्या इंग्रजी वक्त्या आहेत. परंतु त्यांनी हे सगळं इंग्रजीमध्ये सांगितलंच, परंतु तामिळनाडूमध्ये हा विषय पोहोचावा म्हणून त्यांनी तामिळी भाषेमध्ये हा सगळा एपिसोड पुन्हा आठवण करून दिला DMKच्या आणि अर्थातच तामिळनाडूमधल्या लोकांना. याचं कारण असं आहे की तामिळनाडू हा BJPचा फोकस आहे. निर्मला सीतारामनना तामिळ येते कारण निर्मला सीतारामन यांचा जन्मच मुळात तामिळनाडूमधल्या मदुराईमध्ये झालेला आहे आणि त्यांचं प्राथमिक शिक्षण किंवा माध्यमिक शिक्षणापर्यंत त्या तामिळनाडूमध्येच होत्या आणि त्यांचं सगळं शिक्षण त्या भागामध्ये झालेलं आहे. नंतर त्या दिल्ली युनिव्हर्सिटीच्या MA इकॉनॉमिक्स वगैरे हा नंतरचा विषय आहे. परंतु त्यांना त्या अय्यंगार कुटुंबातल्या निर्मला सीतारामन त्यामुळे अगदी अस्खलित तमिळ बोलतात आणि त्या तामिळी लोकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधला जावा. आणि केंद्र सरकार हा सगळा जयललितांच्या बाबतीत किती अजूनही भारतीय जनता पक्ष आत्ता सहानुभूती आहे भारतीय जनता पक्षाला त्यांना दाखवायचं होतं. केवळ निर्मला सीतारामन यांना नाही तर त्यांनी नरेंद्र मोदींनी सुद्धा या तामिळनाडूबद्दल आपल्या भाषणामध्ये चांगले उद्गार काढले आणि तामिळनाडूसारखी धरती, पवित्र धरती, त्या राज्याचं खूप कौतुक केलं. वो प्रदेश है जहां हमेशा देशभक्ति की धाराएं निकली है. तमिलनाडु वो प्रदेश है जहां हमेशा देशभक्ति की धाराएं निकली है. जिस राज्य ने हमें राजा जी दिए, जिस राज्य ने हमें कामराज दिए, जिस राज्य ने हमें MGR दिए, जिस राज्य ने हमें अब्दुल कलाम दिए, आज उस तमिलनाडु से स्वर सुनाई दे रहे हैं. हा आहे भाजपचा तामिळनाडू अजेंडा. याचं कारण असं आहे
की याच्यामध्ये लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत या लोकसभेच्या निवडणुका भाजप AIADMKशी म्हणजे जयललितांच्या पक्षाशी युती करून लढणार आहे आणि त्यामुळे तामिळनाडूमध्ये भाजपला या सगळ्याचं यश मिळालं पाहिजे यासाठी अगदी गेल्या महिन्यात या 13-14 दिवसांपूर्वी 28 जुलैला अमित शहा तामिळनाडूमध्ये गेले होते आणि त्यांनी रामेश्वरम इथून एक यात्रा सुरू केली. ही यात्रा कुठली आहे तर एन मन एन मक्कल म्हणजेच माझी माती आणि माझी माणसं. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला माहिती आहे दूरदर्शनवर पूर्वी एपिसोड होता आपली माती आपली माणसं, तसाच हा त्याचा अर्थ आहे. आता या एन मन आणि एन मक्कल ही यात्रा त्यांनी पुरममधून म्हणजे रामेश्वरममधून सुरू केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी अण्णामलाई या तामिळनाडूच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष तिथले आहेत तर त्यांना ही यात्रा सुरू करून दिली. आता हे अण्णामलाई कोण आहेत तर हे IPS ऑफिसर होते. त्यांनी IPS ऑफिसरमधून नंतर भारतीय जनता पक्ष जॉईन केला आणि हे अण्णामलाई आता तामिळनाडूमध्ये 10,000 किलोमीटर फिरणार आहेत वाहनाने आणि 700 किलोमीटर पायी चालणार आहेत. जस्ट लाईक राहुल गांधी. म्हणजे ते तामिळनाडूपुरतं प्रत्येक विधानसभेत जातील आणि त्यावेळी अमित शहा यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच या AIADMKच्या युतीचा आपला उद्देश त्यांनी स्पष्ट केला. तो काय उद्देश स्पष्ट केला ते आता ऐका. दोनों हाथ उठाइए. 24 के चुनाव जीतने के संकल्प की मुट्ठी भींचिए. 2020 यावरून अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल की भाजपचा फोकस हा दक्षिणेकडच्या सगळ्या राज्यांमध्ये आहे लोकसभेसाठी. कारण दक्षिणेकडची राज्य आता आपण 5 राज्य जरी घेतली महत्त्वाची तर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू. आता कर्नाटकमध्ये ऑलरेडी काँग्रेसचं सरकार आलेलं आहे त्यामुळे तिथून फारसे काही खासदाराची उमेद नाही आहे भारतीय जनता पक्षाला. त्याच्यानंतर केरळ तिथूनही उमेद नाही तुम्हाला माहिती आहे आणि तेलंगणा म्हणजे चंद्रशेखर राव यांचा BRS, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू. आता याच्यामधलं जर समीकरण आपण लक्षात घेतलं तर हे जी राज्य आहेत या राज्यामध्ये म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये YSR म्हणजे जगनमोहन रेड्डी YSR पक्ष हा पक्ष काही सध्या कुठल्या अलायन्समध्ये नाही आहे. ते तटस्थ म्हणा किंवा कुंपणावर म्हणता येईल. आता YSR म्हणजे असा पक्ष आहे हा 5वा पक्ष आहे एकूण संसदेतल्या पक्षीय बलाबलाचा. आणि YSRचे खासदार म्हणजे जगनमोहन रेड्डींचे 22 खासदार आहेत आणि त्याच्यामुळे एक मोठा तिकडून खासदारांचा क्वांटम आहे. पण हे तटस्थ आहेत YSR यांच्यावर अनेक आरोप आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक घोटाळ्यांचे. त्यामुळे इथून पुढच्या काळात ते भाजपबरोबर येऊ शकतील कदाचित. आणि YSR म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये एकूण जागा आहेत लोकसभेच्या 25, केरळमध्ये 20 आहेत, तेलंगणामध्ये 17 आहेत, कर्नाटकमध्ये 28 आहेत आणि तामिळनाडूमध्ये 39 जागा आहेत. लक्षात घ्या सगळ्यात मोठा खासदारांचा आकडा तामिळनाडूमध्ये आहे आणि तो तामिळनाडूमधले खासदार जास्तीत जास्त निवडून आणणं लोकसभेला हे भाजपचं टार्गेट आहे आणि त्यासाठी त्यांनी AIADMKशी युती केलेली आहे. आणि म्हणून त्यांनी अण्णामलाई जे IPSमधून पुन्हा भाजपमध्ये आलेले आहेत त्यांना ही यात्रा करायला सांगितलेलं आहे आणि ते ही यात्रा सुरू करतायत. 39 खासदार जर तामिळनाडूमधून नसतील भारतीय जनता पक्षाचा विचार आहे की त्यातल्या 15 जागा स्वबळावर लढवायच्या आणि उरलेल्या ज्या 24 जागा आहेत त्या अलायन्सला द्यायच्या. आता अलायन्स म्हटल्यानंतर अशी अनेक ठिकाणं आहेत. आता 11 अशा पक्ष आहेत देशामधले. 65 पक्ष हे अलायन्समध्ये विभागले गेलेले आहेत म्हणजे एक तर इंडिया आत्ताचं अलायन्स किंवा NDA आणि उरलेले 11 पक्ष असे आहेत की जे कुठल्याच अलायन्समध्ये नाहीत. म्हणजे थोडक्यात तर ओडिशा राज्य घेतलं आपण, तेलंगणा घेतलं आणि आंध्र प्रदेश. तर ही जी 3 राज्य आहेत या 3 राज्यांमधून जवळपास 63 खासदार असे आहेत की जे अजूनही कुठल्याच अलायन्समध्ये आलेले नाहीत. त्यामुळे खूप मोठा खासदारांचा जुगाड इथून दक्षिण भारतामधून करण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्नशील आहे. आणि म्हणूनच जो अविश्वास ठरावाचा जो सगळा चर्चा होती त्याच्यामध्ये सुद्धा तामिळनाडूमध्ये फोकस कसा राहील हे निर्मला सीतारामन आणि नरेंद्र मोदी यांनी पाहिलेलं आहे. आणि याच्यामध्ये की जर AIADMKशी युती केली त्याचा फायदा भाजपला होईल का तर तसं काही स्पष्ट म्हणता येत नाही. तामिळनाडूमध्ये सगळा द्रविडियन इलाका आहे तुम्हाला माहिती आहे आणि जयललितांचं तिकडे आधीपासून सगळं प्रस्त आहे, अम्मा म्हणतात त्यांना तिकडे. पण या AIADMKशी युती करून आपल्याला काही तिथून लोकसभेच्या जास्ती जागा मिळतील असं भाजप बघतंय.
प्रश्न आता येतोय की जे अण्णामलाई आहेत, जे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचं आणि AIADMKचं फारसं शक्य नाही आहे. म्हणजे ही युती दिसती तितकी नॅचरल तर नाहीच, परंतु पुढे कितकी प्युअरही राहणार नाही. याचं कारण अण्णामलाई यांनी सरळ सरळ आरोप केलेले होते की आधीचे सगळे जे तामिळनाडूमधले प्रशासकीय जे सगळे आमदार मंत्री होते त्यांचे सगळे आपण घोटाळे बाहेर काढणार, आणि त्याच्यामुळे त्यांनी AIADMKला पण टार्गेट केलं होतं. युती झाल्यानंतर 19ला युती झाली ही जयललितांच्या AIADMK बरोबर 19ला, आणि जयललितांचं निधन झालं होतं 5 डिसेंबर 2016ला. 19ला ही युती झाली. त्याच्यानंतर मधल्या काही निवडणुका या 2021पर्यंतच्या भाजपने लढल्या, पण फार काही त्यांना AIADMK बरोबर यश आलेलं नाही. त्यामुळे आत्ता फोकस असा आहे की AIADMKशी युती करून तामिळनाडूमधून जास्तीत जास्त खासदार काढायचे आणि त्याच्यातून किती आपल्याला लोकसभेला मिळतील हे बघायचं. आता याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने, तुम्हाला माहिती आहे की नरेंद्र मोदींनी गेल्या काही महिन्यांपूर्वी सेंगॉल स्थापित केला होता. सेंगॉल नव्या संसदेच्या इमारतीच्या उद्घाटनाला, आणि त्याच्यामुळे त्यांनी तामिळनाडू तिथे ते सगळ्या तामिळनाडूच्या लोकांना आणणं, त्यांच्याकडून ती सगळी पूजा अर्चा करून घेणं, तो पवित्र तामिळनाडूचा आणि सेंगॉलचा कसा नातं आहे हे सांगणं, आणि एक मोठा इव्हेंट केला गेला होता. उद्देश हाच होता की तामिळनाडूमध्ये भाजपने आपलं बस्तान बसवायचं आहे, आणि त्याच्यासाठी नरेंद्र मोदींना सुद्धा, म्हणजे असं म्हटलं जातं की नरेंद्र मोदी तामिळनाडूमधून सुद्धा लढणार आहेत. आता लोकसभेची जी तिथला रामनाथपुरम ही जी कॉन्स्टिट्युन्सी आहे तामिळनाडूमधली लोकसभेची, तिथून कदाचित नरेंद्र मोदी उभे राहतील. अर्थात नरेंद्र मोदी दोन्हीकडून उभे राहतील अशी एक चर्चा आहे, एक वाराणसी आणि रामनाथपुरम. त्याच्यामुळे तिथे नरेंद्र मोदींना फोकस करायचा आहे, आणि ह्या सगळ्यासाठी तामिळनाडू हा एक मुख्य फोकस आहे. हा सगळा फोकस कालच्या अविश्वास ठरावाच्या चर्चेमध्ये दिसून आला दोघांच्या भाषणामध्ये, विशेषतः निर्मला सीतारामन आणि नरेंद्र मोदी. आणि ते सुद्धा निर्मला सीतारामन यांनी तामिळी भाषेमध्ये सांगितलेलं आहे. त्या सगळा जो इलाका आहे तामिळनाडूचा, त्या लोकांना आपल्या भाषेबद्दल प्रचंड प्रेम आहे, आणि त्यांची भाषिक खूप त्यांचा स्वाभिमान आहे, त्यांची अस्मिता आहे. त्याच्यामुळे तामिळीमधून त्यांना साथ घालणं हे महत्त्वाचं होतं. अविश्वास ठरावाच्या निमित्ताने ते निर्मला सीतारामन यांनी घातलेली आहे, आणि नरेंद्र मोदी यांनी ह्या सगळ्या तामिळनाडूचा उल्लेख करत या राज्याचा पुन्हा अगदी त्या राज्याची भरपूर स्तुती करत त्यांनी तामिळनाडू राज्यामध्ये भाजपला कसं ऊर्जित अवस्था येईल हे पण बघितलेलं आहे. त्यामुळे आता येत्या काळात बघावं लागणार आहे. राजकारण सुरू राहणार आहे. काँग्रेस काय करते ते पण बघावं लागणार आहे. मध्य प्रदेशच्या निवडणुका आधी होणार आहेत, राजस्थानचाही होणार आहेत. त्यामुळे या निवडणुका झाल्यानंतर काय फरक पडतो या सगळ्या भाजपच्या राजकारणात ते पण बघावं लागणार आहे. पण एक गोष्ट खरी आहे की भारतीय जनता पक्षाने कालची सगळी रणनीती आखली अविश्वास ठरावाच्या चर्चेला उत्तर देताना, ती सुद्धा राजकीयच होती, हे यातून अधोरेखित होतं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन विषयात.